गुड मॉर्निंग. तर मी आले माझ्या दादा बहिणीच्या इकडे नारायणगावला. म्हणजे कालच माझी एक्झाम संपले. 27 लास्ट डेट होती. म्हणजे आमचा पोस्टपोन झाला होता पुढे पेपर, पण संपले पेपर. तर आत्ताच आम्ही मगाशी गाजरचा हलवा बनवला. आता किती वाजलेत? 11 वाजलेत. तर आता आम्ही बनवतोय पावभाजी. चला बघूयात. तर आपण आज संडे स्पेशल पावभाजी बनवतोय. तर आज तुम्हाला आमच्या वहिनी दाखवणार आहेत पावभाजी कशी बनवायची. आम्ही सकाळी बनवलेला गाजरचा हलवा खाता आहेत त्या. सांगा वहिनी कशी बनवायची. हे सगळे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर आहे, कांदा आहे, अद्रक लसणाची पेस्ट आहे, वाटाणा, मटार आहेत, टोमॅटो प्युरी. टोमॅटो प्युरी आहे. आता आपण किती वेळ होईल आपली तशी अंदाज घेतला तर. तशी आता बघू ना आपण काय करायचं कसं. हे आमचं प्रोडक्ट कुठे आहे? भाज्या आहे ना ह्याच्यात आपण कुकरमध्ये शिफ्ट करू सगळ्या. शिजायला घालूया. एक ग्लासभर पाणी. एक ग्लास पाणी ह्याच्यामध्ये आपण टाकू, कारण जास्त पाणी जरी टाकले तरी पूर्ण त्याचा हे होतं, म्हणजे काय म्हणतात त्याला काय माहिती, पण होतं काहीतरी त्याचं जास्त पाणी टाकल्यावरती. जास्त पाणी कुकरच्या पाण्याने. किती शिट्ट्या घेतो आपण ह्याच्यासाठी? 3 घेतलं तरी सफिशियंट. हां ओके. त्यांच्या सोसायटीचं हे गार्डन आहे, खूप मस्त एकदम ओपन आहे. म्हणजे म्हणतो पीस वाटतो. गावच्या ठिकाणी शक्यतो पीस असतोच, बट इथे कसं पूर्ण सिटीसारखा एरिया आहे, पण तरी मस्त आहे. मला माहीत नव्हतं आमच्याकडे इथे पाव कुठे मिळतात. मग आम्ही ब्रेड घेतलं, म्हणलं जरा वेगळं काहीतरी ट्राय करून पाहू. आता मस्त वरती जाऊन आपण बनवून लवकर खाऊयात. आता बटर टाकून घेतलंय. दादा कामात असल्यामुळं मी घेतलाय मोबाईल त्यांचा. आता मी बटर टाकून त्यात कांदा परतायला घालतीये. कांदा परतायला घातलेला आहे. कांदा परततानाच मी मीठ पण घालून घेते, म्हणजे कांदा व्यवस्थित असा शिजतो किंवा परतला जातो. आता आपण ही पूर्ण शिजलेली भाजी मॅश करून घेऊयात. घेतलेली आहे. घेतली. आणि हे मसाले कोणता आहे? हे लाल काश्मीरी आहे. ही पावभाजी मसाला आहे. त्याच्या इकडचा घरगुती थोडी पावडर आहे मिरचीची, आणि ही धनिया धनी आहे. ओके. आणि मीठ मी कोथिंबीर, अगोदरच घातलेलं आहे. टोमॅटो प्युरी पण आहे आपल्याकडे, आणि ही अद्रक लसणाची अद्रक paste आहे. लसूण पेस्ट. आपण कांदा पूर्ण फ्राय करून घेतला. आता त्याच्यात Fry पहिले काय करून टाकतात? घेतलाय. मराठीत इंग्लिश मिक्स करायची घाणेरडी सवय. आता अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे. पुढे काय टाकायचं हे का? नाही. आता हे पूर्णपणे आमच्याकडे मॅशर पण नव्हता, मी काल मॅशर घेऊन आलोय. असं कशाला नका ना सांगू. काय नाही होत नवीन. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकू. बराच वेळ लागतो ना तसं करायला हे, म्हणजे जास्त काही वेळ नाही लागत. एखादा तास सगळं करण्यापासून. आता यात आपण घालूयात हळदी पावडर. ओके. ज्याला जशी लागते त्याच्यानुसार घालू शकतो आपण. आता हे चांगलं व्यवस्थित आपण शिजवून देऊया, म्हणजे आंबट लागणार नाही किंवा कांद्याचा वास का तर त्यात कांदा आहे म्हणून ना. अच्छा. असं वेगळंच काहीतरी चव लागणार नाही. व्यवस्थित पकून देऊया. आता थोड्या वेळ आपण ठेवते, नंतर परत चेक करू. जशी आपण माणसं पकवतो तशी आपण स्टीम झाल्यावरती असा लुक आहे. भाजीचे आपले जिन्नस आपण आता हे यात टाकून घेऊया. पावभाजी खाऊन परत एकदा झोपणार. आज संडे. झोपणार नाही. झोपी नाही लावणार कोणी आता. अजून अर्धा पाऊण तासात होईल नाही का तुमचा सगळं. सुट्टीचा माझा एन्जॉयचा दिवस आहे हा. करून घेतलेला आहे. काय टाकायचं त्याच्यात? त्याचं पाणी पण आपण यात मिक्स केलेलं आहे. शिजलेलं पाणी होतं ते निघलेलं, ते पण आता याच्यात टाकून घेऊया. आजचा सगळा ब्लॉग त्याच बनवणार आहेत. माझा आवाज येणार नाही. तुमच्या चांगल्या कामात आमचा खारीचा वाटा. खायच्या आधीच मला झोप येते. खाऊन किती येईन झोप. आपण यात पाणी टाकायचं ना? पाणी टाकून घेऊया. गरम टाकतात की गार दोन्ही चालतं ना? गरम टाकलं तर गरम करायला तर टाइम लागेल. आपण गारच टाकूया. टाका.
तेवढी आम्हाला फक्त 3 जणांना खायची, आम्ही 2 दिवस खाऊ शकतो एवढी पावभाजी. आपण शिळं खात नाही, ते पण नाही खाल्लं पाहिजे कोणीच. तरी पण आपण तब्येत आता 5-1 मिनिटात होईल अजून रेडी. मला असं वाटतंय थोडंसं पाणी टाकावं. टाका ना अजून, ती परत नंतर आटणारच आहे ना पूर्ण. हा, थोडीशी घट्टसर होतीच नंतर ना. देऊया फायनल टच. टाका. या सर्वजण पावभाजी खायला. पार्सल करायला लागेल एकेकाला नारायणगाववरून पुण्याला. जवळ नाहीत बघणारे आपले. सगळीकडून बघत असतील. बघू द्या. फायनली आपला पावभाजी विथ ब्रेड रेडी झालाय. मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कशी वाटली आपली पावभाजीची रेसिपी. आमच्या खास वहिनींनी बनवलेली आहे. थँक्यू. एक नंबर आहे. फक्त पावाच्या रिप्लेसमेंटमध्ये ब्रेड पाहिजे. सॉरी, ब्रेडच्या रिप्लेसमेंटमध्ये पाव पाहिजे होता. जाऊ दे. मुखी आहेत आमचे दादा. बोलत कसं झालंय तुमचं चपाती सोबत पावभाजी? एकदम